लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की संगीता कलाला हळद लावून झाल्यावरती काजलला सांगते की तू पण हळद लाव. आता काजल कलाला हळद लावत असते आणि तिला म्हणत असते, तायडे कितीला असतेस ग तू? तेव्हा कला तिला म्हणते, आता माझ्यानंतर तुझाच नंबर असणार आहे काजू. इकडे सोहम अद्वैतसोबत सेल्फी घेत असतो, परंतु अद्वैतचं लक्ष त्याच्याकडे नसतं. अद्वैतचं लक्ष असतं कलाची उष्टी हळद केव्हा येणार याकडे. तेव्हा सोहम त्याला चिडवत म्हणत असतो, बघ बघ वाट बघ हळदीची. तेव्हा आबा म्हणतात, अरे या बायका इथूनच तर आपल्याला वाट बघायची सवय लावतात. तेव्हा रजनी म्हणती, काय हो आबा? आता अद्वैत कलाकडून येणाऱ्या उष्ट्या हळदीची आतुरतेने वाट बघत असतो आणि तेवढ्यातच तो आबांना म्हणतो, आबा उष्टी हळद म्हणजे आता मला लागलेली हळद खरेकडे जाणार आणि खरेची हळद माझ्याकडे येणार, म्हणजेच इथून पुढे आम्ही दोघे एकरूप होणार असंच ना? तेव्हा आबा म्हणतात, हो हो, अरे किती ते कौतुक. इकडे रोहिणी आणि सरोज कलाच्या घरी अद्वैतची उष्टी हळद घेऊन आलेले असतात. संगीता त्यांना बसायला सांगते आणि अद्वैतची उष्टी हळद कलाला लावते आणि सरोजला म्हणते की तुम्ही थोडा वेळ बसा, मी कलाची उष्टी हळद तुम्हाला डब्यात भरून देते. तेवढ्यात कला म्हणते की आई तू नको भरू, मी भरून देते. संगीता सुरुवातीला कलाला म्हणत असते, आता तुझ्या अंगाला हळद लागली आहे, आता तू काहीही काम करायचं नाही, गप्प बस. परंतु कला ऐकत नाही. कला म्हणते, माझी उष्टी हळद जर मी स्वतः डब्यात भरली तर काय बिघडते? असं म्हणून ती किचनमध्ये जाते आणि उष्टी हळद डब्यात भरत असते. कला हळदीच्या डब्यासोबत अद्वैतसाठी एक चिठ्ठी लिहून पाठवत असते. त्या चिठ्ठीत ती लिहिते की या लग्नाच्या गडबडीमुळे मला तुझ्याकडे येता येत नाही, परंतु रोहिणी आणि राहुल हे दोघे तुला फसवून कोणत्या तरी कागदावरती तुझी सही घेण्याचा प्लॅन करत आहेत. आता कला चिठ्ठी डब्यात ठेवणार तेवढ्यातच तिथे संगीता येते आणि कलाला विचारते, किती वेळ, अजून तुझी हळद भरून झाली नाही का? तेव्हा कला म्हणते, झालं आणि संगीता तिथून निघून जाते. आता कला हळदीचा डबा घेऊन बाहेर येते आणि सरोजच्या हातात देते आणि म्हणते, ही घ्या माझी उष्टी हळद. आणि कला सरोजच्या पाया पडते आणि तिचा आशीर्वाद घेते.